नमस्कार, मी विजया। महाराष्ट्रातील मराठा विरुद्ध ब्राह्मण वादाची पाळेमुळी नेमकी कशात आहेत, किती जुना हा वाद आहे आणि यामध्ये आता शरद पवारांचा रोल कुठून आला, हा प्रश्न आता महाराष्ट्राला पडलेला आहे। राज्यामध्ये प्रामुख्याने ब्राह्मण विरुद्ध मराठा, ब्राह्मण विरुद्ध दलित आणि दलित विरुद्ध मराठा असे तीन जातीवाद जे आहेत ते आपल्या महाराष्ट्रात आहे। यावर सार्वजनिक चर्चा होत नसली तरी कट्टरता आणि दबक्या आवाजातील चर्चा मात्र नेहमी सुरू असते। पवार यांच्या ब्राह्मण संघटनेच्या भेटीच्या निमित्ताने हा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला। महाराष्ट्रात विविध जाती जरी एकत्र राहत असल्या तरी राज्यामध्ये अनेक जाती जमातींमध्ये वादाची परंपरा ही खूप जुनी आहे, महाराष्ट्रात आहे। ब्राह्मण आणि ब्राह्मणोत्तर वाद हा प्रामुख्याने तर आहेच आणि जसं मी सांगितलं सुरुवातीला तीन वाद जे आहेत ते खूप जुनी परंपरा घेऊन आलेले आहेत आणि याच वादावर आज आपण नजर टाकणार आहोत। शरद पवार आणि ब्राह्मण यांच्यामध्ये म्हणजे ब्राह्मण संघटना यांची भेट, ब्राह्मणांनी ज्यावेळी शरद पवारांची भेट नाकारली त्यावेळी नेमका हा वाद काय आहे याची चर्चा सुरू झाली। शरद पवार यांच्या ब्राह्मण संघटनेच्या भेटीने हा वाद जो आहे तो समोर आलेला आहे। मराठ्यांचे राजकारण करणारे नेते अशी शरद पवारांची ओळख आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला ती माहिती आहे। काँग्रेसमध्ये असताना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची 1999 साली स्थापना झाल्यानंतर निवडणुकांच्या तोंडावर जे राजकारण झाले किंवा ज्या संघटनांच्या पाठीशी शरद पवार उभे राहिले त्यांची काही वक्तव्ये, यातून हा वाद सातत्याने ज्वलंत ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला असा त्यांच्यावर आरोप सातत्याने करण्यात येतो। गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या कन्यादानाच्या निमित्ताने केलेल्या वक्तव्यानेही हा वाद चिघळला होता। मात्र एवढ्यापुरताच हा वाद मर्यादित न राहता महाराष्ट्रामध्ये या वादाला खूप जुने कंगोरे आहेत, अगदी संत ज्ञानेश्वरांच्या काळापासून। मात्र आपण एवढ्या डीप जाणार नाहोत, आपण सुरुवातीलाच म्हणजे जे आत्ताच्या काळातील जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर आज आपण नजर टाकणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या काळातही मराठा विरुद्ध ब्राह्मण हा वाद होताच, त्याची चर्चाही त्या निमित्ताने झाली आहे। पेशव्यांच्या काळात सुद्धा हा वाद विस्तारला। छत्रपतींच्या गादीचे दोन वारसदार झाल्यानंतर जेव्हा पेशवेशाही उदयाला आली त्यानंतर पुणे हे ब्राह्मणांचे प्रमुख केंद्र झाले। राज्यातील ग्रामीण पातळीवरील कुलकर्णी, देशमुखांसारखी पदेही ब्राह्मणांकडे गेली। त्या काळात हा वाद अधिक वाढला असल्याचा निष्कर्ष नक्की काढता येऊ शकतो। पानिपतच्या पराभवानंतर आणि नाना फडणवीसांच्या काळात तर होळकर, शिंदे आणि नाना फडणवीसांच्या वादालाही या वादाचा संदर्भ होता असे सांगण्यात येते। काही कागदपत्रांमध्ये त्याचा उल्लेखही असल्याचं सांगण्यात येते। दुसऱ्या बाजीरावाने केलेल्या विलासानंतर जेव्हा इंग्रजांनी मराठा सत्ता काबीज केली त्यानंतर तर मराठ्यांचे राज्य ब्राह्मणांनी घालवले अशी टीका सार्वत्रिक होऊ लागली होती आणि त्यातूनच ब्राह्मणांविषयीचा तिरस्कार इतर समाजामध्ये उत्पन्न झाला। त्यापूर्वी मराठा विरुद्ध दलित, मराठा विरुद्ध ब्राह्मण असे वाद होतेच, मात्र त्याला ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणोत्तर वादाचे स्वरूप महात्मा फुलेंच्या काळात निर्माण झाले। इंग्रजांच्या राजवटीत स्त्री शिक्षण, विधवा विवाह, केशवपन पद्धतीला विरोध या सगळ्यात त्या काळातल्या कट्टर प्रतिग्रामी ब्राह्मण समाजाने विरोधही केला, पण त्याच पुरोगामी चळवळीतही काही ब्राह्मण नेतेही या चालीरीतींच्या विरोधात होते, मात्र त्याचा उल्लेख फारसा येताना दिसत नाही। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना पुण्यात त्या काळात मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागलं। स्वातंत्र्य चळवळीतही यावरून वाद, स्वातंत्र्य चळवळीतही पुण्यात लोकमान्य टिळकांसारख्या ब्राह्मण नेतृत्वाकडे या संघर्षाचे देशव्यापी नेतृत्व आले तरी त्यात प्रामुख्याने ब्राह्मण समाजाचा सहभाग असल्याचं मत नोंदवलं गेलं। लोकमान्यांची ओळख तेल्या तांबोळ्यांचे नेते अशी असली तरी हे नेतृत्व दुर्लक्षित राहिलं। वासुदेव बळवंत फडके हे आद्य क्रांतिकारक असो वा लोकमान्य टिळकांच्या समर्थनातून पुढे आलेले चाफेकर बंधू, विनायक दामोदर सावरकर असे क्रांतिकारी नेतृत्व असो, ते महाराष्ट्रातील मराठा समाजाने आणि पर्यायाने ब्राह्मणोत्तरांनी नाकारले। त्याच काळात पुरोगामी चळवळी उभारणाऱ्या छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत ब्राह्मण समाजाच्या मनात दरी राहिली। शाहू, फुले, आंबेडकर यांची नावं सातत्याने ब्राह्मण समाजाने नाकारली अशी टीका मराठा आणि ब्राह्मणोत्तरांकडून केली जाते। तर दुसरीकडे पेशवे, विनायक दामोदर सावरकर, लोकमान्य टिळक ही नावे मराठा नेतृत्वाकडून वगळण्यातच येतात अशी टीका ब्राह्मणांकडून होऊ लागली। यातून समाजातील दरी वाढत गेली। गांधी हत्येनंतर उद्रेक आणि कुळ कायदा 1925 साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार स्वातंत्र्य चळवळीच्या अखेरच्या टप्प्यातच वाढत गेला। त्याच काळात संघाचा स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केले गेले। हिंदूंचे संघटन अशी त्या संघटनेची ओळख होती। त्यातूनच पुढे भाजपा आणि पर्यायाने अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी हे नेतृत्व देशाला मिळाले। पण मराठ्यांकडून आणि इतर ब्राह्मणोत्तरांकडूनही ब्राह्मणांची संघटना म्हणून याला सातत्याने हिणवलं गेलं।
महात्मा गांधीजींची हत्या झाल्यानंतर विशेषतः महाराष्ट्रात याचे तीव्र पडसाद उमटले. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक मोठमोठी ब्राह्मणांची घरे जाळली गेली, विस्थापित झाले. त्याच सुमारास कुळ कायद्यामुळे त्यांच्या जमिनीही गेल्या. ब्राह्मण समाज जो आतापर्यंत गावात प्रभावशाली होता त्याला पोटा पाण्यासाठी गावे सोडून बाहेर पडावं लागलं. यातून ब्राह्मणांचे स्थानिक राजकारण संपुष्टात आले. ब्राह्मण आणि मराठ्यात कर्तृत्वाची स्पर्धा पेशवाई बुडाल्यानंतर ब्राह्मण समाज हा इंग्रजी शिक्षणाच्या मागे लागला. सामाजिक नेतृत्व राजेशाही संपुष्टात आल्याची जाणीव पहिल्यांदा या समाजाला झाली. त्यातून ब्राह्मण समाजानं इंग्रजांची भाषा शिकून त्यांची चाकरीही सुरू केली. त्यातून नंतर समाज विखरत गेला आणि आत्ममग्न अवस्थेत राहिला. या समाजाचे वर्चस्व स्थान काळाच्या ओघात संपुष्टात आले. मात्र सुबत्तेच्या पातळीवर तो स्थिर स्थावर झाला. वैचारिक नेतृत्व राज्यात त्या समाजाकडेच राहिले. मराठा समाजही काळाच्या प्रवाहात शेतीतून शिक्षणाकडे सरकवला आणि या वैचारिक नेतृत्वात पुन्हा मराठा आणि ब्राह्मण समाज एकमेकांसमोर उभे ठाकले. आजही समाजाच्या वैचारिक परंपरेत मग ते साहित्य, गायन, माध्यमे, वृत्तपत्र, मराठी सिनेसृष्टी, मराठी नाटके, वैचारिक चळवळी या सगळ्यांचा समावेश आहे. या सगळ्यात आलेल्या ब्राह्मण नेतृत्वाला आता प्रश्न विचारले जात आहेत. यात मराठा आणि ब्राह्मणोत्तर समाज एकत्रित आहे. या वादाचे पडसाद गेल्या काही काळात सातत्यानं घडताना दिसतात. प्रतिस्पर्ध्यांवर हल्ले यातूनच होतात. मग ब्राह्मण समाजाच्या प्रतीकांवर हल्ले होण्यास सुरुवात झाली. त्यात समर्थ रामदास, दादोजी कोंडदेव, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या नावांचा समावेश आहे. चुकीचा इतिहास मांडला गेला असे सांगत इतिहास वर्तमान याबाबत संभ्रम निर्माण करण्याचे काम सुरू झाले. काँग्रेसच्याच काळात लिहिलेल्या इतिहासाच्या पुनर्लेखनाची मागणी जोर धरू लागली. प्राध्यापक नरहर कुरुंदकर यांच्या एका भाषणात त्यांनी म्हटलं होतं की त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मराठ्यांचेच राहतील तशीच वेळ राज्यात पुन्हा उभी ठाकली आहे. मोदींची सत्ता आल्यानं ब्राह्मणांचाही चेव संघ परिवाराच्या माध्यमातून आणीबाणीतील सहभाग आणि अयोध्या आंदोलनानंतर देशात हिंदुत्वाचं राजकारण सुरू झालं. अटलजी अडवाणींना तो आकड्यांचा खेळ जमवता आला नसला तरी 2014 नंतर नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या जोडगोळीनं तो बरोबर आत्मसात केला आणि देशाचे राजकारण बदलले. जे सत्ता केंद्रात होते ते परिघाबाहेर गेले. त्यात महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या रूपानं ब्राह्मणांकडे मुख्यमंत्रीपद चालून आले. त्यातून राज्यात आतापर्यंत सातत्यानं टीका सहन करत असलेले सवर्ण सक्रिय झाल्याचं दिसू लागलंय. प्रत्यक्ष रस्त्यावर संघटना नसलेले सोशल मीडियावर अधिकाधिक सक्रिय आणि एकांगी होताना दिसू लागले. नुकत्याच घडलेल्या अभिनेत्री केतकी चितळे वादग्रस्त पोस्ट प्रकरणामागेही मराठा विरुद्ध ब्राह्मण वादाचीच पार्श्वभूमी आहे. फडणवीस सत्तेत आल्यानंतर त्यांनी आणि भाजपानं राज्यातील मराठा समाजाचे नेतृत्व असलेल्या छत्रपतींना आपल्या पक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले. यातूनच उदयनराजे आणि संभाजीराजे राज्यसभेचे खासदार झाले. त्यातही उदयनराजेंचा पराभव करण्यात आला. त्यासाठी राष्ट्रवादीने पुढाकार घेतला. हेही विशेष. कोरेगाव भीमा प्रकरणातही संभाजी भिडेंबाबत राष्ट्रवादी आणि पवारांनी घेतलेली भूमिका ही ब्राह्मण विरोधी असल्याचंच मानलं गेलं. पवारांची भूमिका काय या सगळ्या स्वातंत्र्योत्तर कालखंडात शरद पवारांनी काँग्रेसचे राज्यात दीर्घकालीन नेतृत्व केलं. 1999 साली राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर गाजलेले जेम्स लेन प्रकरण, भांडारकर संस्थेत झालेली तोडफोड, दादोजी कोंडदेव पुतळा हटवणे असो वा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला झालेला विरोध असो, या सगळ्या शरद पवारांची त्या विरोध करणाऱ्या संघटनांना पाठिंबा असल्याचं वेळोवेळी दिसून आलं. यातूनच पवारांची प्रतिमा ही मराठ्यांचे नेते आणि ब्राह्मणांप्रती द्वेष असल्याचं दिसून आलं. पवारांनी ब्राह्मण संघटनांची बैठक बोलावल्यानंतर असं वाटलं होतं की आता पुन्हा जुने दिवस पुढे येतात की काय, आणि मात्र त्या ब्राह्मण संघटनेने पवारांची भेट नाकारलेली आहे. आणि त्यामुळे म्हणजे जो वाद आपल्याला आता दिसतोय की ब्राह्मण विरुद्ध मराठा आणि यामध्ये शरद पवारांचा नेमकी रोल काय, तर तो रोल हाच आहे आणि या वादाला खूप जुनी परंपरा आहे. आज जो विषय मांडलेला आहे यातील मुद्दे पटले असतील तर हा व्हिडिओ शेअर करा. तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट सेक्शन मध्ये कळवा. भेटूयात पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.